बाबा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। सभासद बंधूंनी दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे। ज्या गेली 10-12 वर्ष शिवाजी शाळेवरची सत्ता, मराठा समाज सेवा मंडळाची सत्ता काढून घेण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत आणि त्यांचा प्रयत्न गेली 10-12 वर्ष 2012ला पहिला गुन्हा दाखल केला, तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 25 गुन्हे दाखल केले आणि त्याचा एकमेव उद्देश एवढाच होता की मला वेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे आरोप, बायांचे आरोप, महिला बहिणींच्या संबंधाने आरोप, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करून समाजामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि समाज मध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। मी अनेक वेळा सांगितले की माझी प्रतिमा मलिन करणारा, माझा बायोडाटा खराब करणाऱ्या व्यक्तिमत्वाला त्यांनी स्वतःचा बायोडाटा कधी तपासलाच नाही आणि त्यांचा स्वतःचा बायोडाटा, स्वतःचा कार्यभार, स्वतःची राजकीय आणि सामाजिक कालखंडातली सूर्याजी पिसाळ्याच्या विचाराची प्रवृत्ती ही गेली 15 वर्ष मला त्रास देते आहे। अनेक निवडणुका झाल्या, 5 निवडणुका मी लढल्या, 1 बिनविरोध झाली होती। अशा 6 निवडणुका मी गेल्या 94 साली सत्तेवर आलो आणि तेव्हापासून 6 निवडणुका झाल्या। ज्यांनी संस्थेसाठी योगदान दिलं होतं, मग ते दादासाहेब सोंदळे असतील, प्रभाकर सुरवशी असतील, अनेक मान्यवर असतील, काकडे सरांचे वडील असतील, या मान्यवरांनी संस्थेसाठी काही ना काही योगदान दिलं होतं आणि ते योगदान विचारात घेऊन लढाई झाली सत्तेसाठी। जनतेने सत्ता माझ्याकडे दिली, त्यांना नाकारलं, पण ही लढाई आत्ताची ही यांचा काडीचाही संबंध नाही आणि म्हणून त्यांना पडलेली 40 मतंसुद्धा ती स्वागतार्थ नाहीत, गैरसमजुतीनं पडलेली मतं आहेत। चुकीची माहिती लोकांमध्ये पुरवण्यामध्ये ते 40 लोकांना समजावण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु 118 लोक माझ्या विचारसरणीला पाठिंबा देत आहेत, माझ्या प्रामाणिकपणाला आणि माझ्या बायोडाटाला पाठिंबा देत आहेत। तेव्हा हा आनंद जरी माझ्या दृष्टीने असला आणि हा मोठी विजय जरी असला तरीसुद्धा त्या 40 बांधवांना गैरसमज करून देण्यामध्ये, सभासद बंधूंना गैरसमज करून देण्यामध्ये कोणी संत महापुरुष नाही आहेत। हे कोण आहेत? कुंटणखाना चालवणारे, डान्स बार चालवणारे, वेश्यागृह चालवणारे आणि ह्या सगळ्या या गोष्टी चालवणाऱ्या ह्या लोकांच्या बसे त्यांचं अस्तित्व आहे
बघा ना, यल्लूबाई कुळी, राणी मॅडम, आत्ताचे नवीन महिला भगिनी, या 4-5 महिला भगिनींना हाताशी धरून माझा बायोडोटा खराब करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आणि मीडियाला खास माझी विनंती सांगतो की आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी आत्तापर्यंत दिलेली सगळी स्टेटमेंट तुम्ही जरा माझ्या सर्व स्टेटमेंटचा अंतर्भूत करा. आणि आज तुम्ही काळजीपूर्वक बघा, या सगळ्या 15 दिवसाच्या लढाईमध्ये योगेश पवार गेली 15 वर्षे माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करतोय. आणि तेव्हा लगेच सांगितलं की योगेश पवार आणि सपाटींचं भांडण आहे. योगेश पवारचा हा मुखवटा ठेवला, योगेश पवारचा मुखवटा समोर ठेवून ही मंडळी महानगरपालिकेचं इलेक्शन, मराठा समाजसेवा मंडळाचं सत्ता कशी हस्तगत करता येईल आणि कशी घुसखोरी करता येईल, कसा स्वार्थ साधता येईल, कसा मलिदा लाटता येईल, या गोष्टीसाठी सतत प्रयत्नशील राहिली आहेत. जे समाजातनं टाकून दिलेली माणसं आहेत, पण तरीसुद्धा ते 40 मतं गैरसमज करण्यामध्ये यशस्वी झालेत, याचं मला दुःख आहे. मी निश्चित त्या 40 बांधवांना सुद्धा भेटून सांगेल, बाबा रे, ह्यातलं काहीतरी सत्य असेल तर त्या 40 लोकांनाही माझं आव्हान आहे, तुम्हाला जर ते त्यातलं काही सत्य पटलं असेल तर तुम्ही व्यासपीठावर या, मीडियासमोर या, त्यातली एक गोष्ट जरी खरी निघाली, एक महिला भगिनींचं जर प्रकरण खरं निघालं, 1 रुपयाचा भ्रष्टाचार निघाला, तर त्या क्षणाला राजकीय सत्ता सोडून देतो, त्या क्षणाला हे पद सोडून देतो, एवढं मी जाहीर करतो. आणि माझं चॅलेंज आहे की तुम्ही 1 नया पैशाचा भ्रष्टाचार, 1 महिला भगिनींचा व्याभिचाराचा विषय, असे विषय तुम्ही नेऊन समाजामध्ये आदर्शवत जीवनाला धक्का लावत आहात. आदर्शवत माझ्या जीवनाला धक्का लावलेला आहे आणि तो धक्का पुसण्याचं काम या मराठा समाजसेवा मंडळाच्या मतदार बंधूंनी केलं आहे. आणि म्हणून समाजाने मला दिलेली ही पावती आहे. माझा विजय हा समाजाने दिलेली मला पावती आहे. आणि माझ्यावरचा सगळे आरोप पुसून काढण्याचं काम या समाजातल्या बांधवांनी केलेलं आहे. मी त्यांचा शतशः ऋणी आहे.